सध्या ऑनलाईन खरेदीचा टक्का वाढत आहे। सोलापूरच्या ग्राहकांनी ऑनलाईन खरेदीकडे लक्ष न देता सध्या होम मैदानावर सुरू असलेल्या इलेक्ट्रो प्रदर्शनामधून आपल्या गरजेच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करून सोलापूरमधला पैसा सोलापुरातच फिरता ठेवावा असे महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांनी मत व्यक्त केले। इलेक्ट्रो 2025च्या उद्घाटन प्रसंगी होम मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या। इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन अर्थात सेडा यांच्या माध्यमातून जे इलेक्ट्रो हे सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचं प्रदर्शन दरवर्षी आयोजित केलं जातं। त्या प्रदर्शनाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त येथे उपस्थित व्यासपीठावरचे सर्व मान्यवर आणि आपण सर्व माझे बंधू भगिनी, यासाठी मी सेडा यांच्या सगळ्या मेंबर्सना आणि त्यांचे जे पार्टनर्स आहेत त्या सर्व लोकांना खूप साऱ्या शुभेच्छा देते की 25 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एक छोट्याशा गोष्टीचं इतर वक्त्यांनी सांगितलं की 20 स्टॉल्स पासून त्यांनी सुरुवात केली होती आणि आता आज इतकं भव्य 300हून अधिक स्टॉल्स त्यांची आज या प्रदर्शनामध्ये आहेत। याच्या आधीची प्रदर्शनही आणखी छोट्या छोट्या जागांमध्ये झाली होती, परंतु सर्वप्रथम म्हणजे पहिल्यांदाच त्यांना हे एवढं मोठं शहराचं मध्यवर्ती ठिकाण जे आहे तर ते 13 एकरांचं होम ग्राउंड जे आहे तर ही अशी आमची महत्त्वाची जागा त्यांना या त्यांच्या महत्त्वाच्या प्रवासातल्या त्यांच्या महत्त्वाच्या टप्प्यासाठी उपलब्ध करून मिळाली। त्याबद्दलही त्यांचं अभिनंदन करते, खूप साऱ्या शुभेच्छा देते। या आपल्याला दिसत असेल मागे बोर्डवरती आपल्याला कुठल्या कुठल्या कंपन्या याच्यामध्ये सहभागी आहेत त्यांची नावं लिहिलेली आहेत। सगळ्या नामवंत कंपन्यांची त्यांचं प्रेझेन्स आपल्याला इथे दिसतं आणि सोलापूर शहरातल्या सर्व नागरिकांसाठी ग्राहकांसाठी ही खरोखरच मोठी पर्वणी आहे की एका छताखाली त्यांना इतके ब्रँड्स मोठ्या प्रमाणात 300हून अधिक ब्रँड्स त्यांना पाहायला मिळतील, त्यांचं तुलना करता येईल आणि या निमित्तानं कंपन्यांनी जे काय त्यांना डिस्काउंट सूट ऑफर केलेली आहे त्याचाही लाभ त्यांना घेता येईल। आजच्या ऑनलाईन शॉपिंगच्या जमान्यामध्ये म्हणजे जिथे मोठे मोठे अजस्तर प्लॅटफॉर्म्स आहेत म्हणजे ते ॲमेझॉन असेल किंवा फ्लिपकार्ट असेल किंवा इतर काही असेल, यांच्याशी स्पर्धा करत असताना जे फिजिकल डीलर्स आहेत तर त्यांना फक्त ती वस्तू क्वालिटीची आणि वाजवी दरात देणं अपेक्षित नाहीये, तर ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सच्या तुलनेमध्ये त्यांचं एज जो आपण म्हणू तर तो कुठे आहे तर एखादी वस्तू इलेक्ट्रॉनिकची गोष्ट विकल्यानंतर नागरिकांना किंवा ग्राहकाला जी काही नंतरचा जो सर्व्हिस मेंटेनन्स किंवा इतर गोष्टी लागतात त्याच्यामध्ये जर आपण त्यांना उत्तम सेवा देऊ शकलात तर तिथं ग्राहक जो आहे तर तो ऑनलाईन प्लॅटफॉर्मपेक्षा तुमच्याकडे जास्त आकर्षित होईल। तर या दृष्टीनं जर आपण सर्वांनी प्रयत्न केले तर मला खात्री आहे की आज तुम्ही रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करताय, यानंतर तुम्ही 25 वर्षांनी गोल्डन जुबली जेव्हा कराल तेव्हा मे बी हे तुम्ही 7 दिवस आता घेताय, कदाचित एखादा महिनाभर तुम्हाला होम ग्राउंड याचं बुक करावं लागेल। तर अशा मी शुभेच्छा देते की तुमची उत्तरोत्तर प्रगती होत राहो, तुमच्या माध्यमातून या ग्राहकांना सोलापूर शहरातला तर फायदा व्हावाच पण या शहराचा आर्थिक आलेखही वर जाण्यासाठी मदत व्हावी। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी इलेक्ट्रोचे अध्यक्ष आनंद एमुल, उपाध्यक्ष सूरज रतन दूत, दीपक मुनोत, MSEBचे इंजिनियर अजय मेहता, महानगरपालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे, सुयोग कलानी, MSEBचे सुनील माने, या माहितीचे आकाश स्वामी, परीक्षित रॉय भूषण भुतडा, प्राध्यापक बजाज, महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले आलीसह शेडाची पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष आनंद अमोल यांनी केले। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली। या प्रदर्शनामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर्स, टेलिकम्युनिकेशन, होम अप्लायन्सेस, सोलार व फिटनेस इक्विपमेंट्स वस्तू अशा शेकडो नव्हे तर हजारो वस्तू या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत।
यावेळी बोलताना अध्यक्ष आनंद येमूल म्हणाले की इलेक्ट्रो 2025चे हे 25वे वर्ष असून 24 वर्षापूर्वी 27 स्टॉल्सने सुरू झालेले हे प्रदर्शन आज जवळपास 300 स्टॉलचे प्रदर्शन झाले असल्याचे सांगितले। आतापर्यंत इलेक्ट्रोने केलेले कामाची व ग्राहकांची दिलेल्या प्रतिसादाची ही पावतीच आहे असे श्री येमूल यांनी सांगितले। यावर्षी जवळपास 1 लाखपेक्षा जास्त ग्राहक प्रदर्शनास भेट देतील असा अंदाज व्यक्त केला। आमच्या दृष्टीने हा त्रिवेणी संगम योग आहे। वर्ष 2025 इलेक्ट्रोला सुद्धा हा 25वा वर्ष आहे। या रोप महोत्सवी वर्षी आपण ओम मैदान येथे मध्यवर्ती ठिकाण असा हा त्रिवेणी संगम आहे। इलेक्ट्रो 2025 ची सुरुवात ही शंखनादाने होणार आहे। तर या सोलापूर इलेक्ट्रॉनिक डीलर असोसिएशन तर्फे इलेक्ट्रोची सुरुवात जिमखाना येथील 4 पुतळ्यांच्या ठिकाणी म्हणजे 4 हुतात्म्यांच्या साक्षीने झालेलं फक्त 20 स्टॉलने जे सुरुवात झाली होती, आज 25व्या वर्षी त्या बीजेचं वृक्ष नाही वटवृक्षाने झालेली आहे। जवळपास 300 पेक्षा जास्त स्टॉलने हा इलेक्ट्रो भरवत आहोत। आज आमचा हा खरा भांडवल असेल। कंपन्यांचा विश्वास, ग्राहकांचा विश्वास, यामुळे इलेक्ट्रो हा ब्रँड तयार झालेला आहे। सोलापूरची प्रसिद्धी जसं श्री सिद्धरामेश्वर, सोलापूरची चादर, सोलापूरची शेंगा चटणी, तसेच ओळख इलेक्ट्रो घराघरात व मनामनात पोचली आहे। यात 100 पेक्षा जास्त ब्रँडेड सर्व मल्टीनॅशनल कंपन्यांची सहभाग आहे। सुसज्ज असा जर्मन अँगलमध्ये इंटरनॅशनल एक्सपो प्रमाणे धूळमुक्त असणारा या ठिकाणी कंपनीचे विविध मॉडेल्स, नवीन LED, फ्रीज, इतर काही प्रोडक्ट या ठिकाणी कंपन्या लॉन्च करतात आणि कस्टमरला सुद्धा या 7 दिवसामध्ये पाहता येईल व खरेदी करता येईल आणि डिस्काउंटमध्ये या ठिकाणी प्रोडक्ट खरेदी करता येईल। या इलेक्ट्रोमध्ये कंपन्या, स्टॉल होल्डर व ग्राहकांचा या तिघांचा या ठिकाणी फायदा होत असतो। तर आजच्या या ऑनलाईन युगात मी आवाहन करतो की रिटेल काउंटरला प्रमोशनची गरज असते। ऑनलाईनच्या रेटमध्ये आपल्याकडे दुकानदाराकडे सुद्धा खरेदी करता येईल। त्यासोबत ग्राहकांचा व दुकानदारांचा एक नाता तयार झालेला असतो। तर आणि त्यासोबतच त्यांना सर्व्हिसही लोकल दुकानदाराकडून मिळत असतो आणि सोलापुरातील पैसा हा सोलापुरात राहिला पाहिजे या बेसवरती आपण खरेदी करावे। मला या 25व्या रौप्य महोत्सवी वर्षी अध्यक्ष म्हणून मला या ठिकाणी सेडाने जो मान दिला आणि जो विश्वास दाखवला आणि माझ्या आयुष्यात हे सोनेरी वर्ष असून हा सोनेरी दिवस पण आहे, हे सर्व श्रेय आमची टीम 40 कमिटी मेंबरला देतो, जे आज या इलेक्ट्रो सक्सेससाठी दिवस रात्र प्रयत्न करत आहेत। या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। धन्यवाद। इलेक्ट्रो चेअरमन दीपक मुनोत यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की यंदा प्रथमच 5 वेगळे जर्मन हँगर प्रकारच्या डोम मध्ये हे प्रदर्शन उभारण्यात आले आहेत। QR कोडद्वारे सर्व सहभागी स्टॉलची माहिती ग्राहकांना आपल्या मोबाईलवर पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती दिली। काही स्टॉल सामाजिक संघटनांना विनामूल्य देण्यात आलेली आहेत। या प्रदर्शनात खरेदी केलेल्या ग्राहकांसाठी दररोज लकी ड्रॉ द्वारे आकर्षक बक्षिसे व शेवटच्या दिवशी 7 दिवसात खरेदी केलेल्या ग्राहकांसाठी बंपर ड्रॉ मध्ये आकर्षक बक्षीस असण्याची घोषणा करण्यात आली। डिजिटलायझेशनकडे वाटचाल करीत असताना आपण संपूर्ण स्टॉलची माहिती एका QR कोडद्वारे आपण दिलेली आहे। QR कोड स्कॅन केल्या कुठल्या स्टॉलमध्ये कुठली वस्तू, कुठली उत्पादनं आपल्याला बघायला मिळतील ह्याची माहिती सर्व ग्राहकांना त्वरित उपलब्ध होते। यंदाच्या वर्षी इलेक्ट्रो ग्रो ग्रीन हा संकल्प आपण हाती घेतलेला आहे। जवळपास दरवर्षी 1 लाख लोक ह्या प्रदर्शनास नेहमी भेट देत असतात। इलेक्ट्रोच्या माध्यमातून सोलापुरात मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घेतलेल्या हजारो तरुणांना आजपर्यंत रोजगाराच्या संधी इलेक्ट्रोमुळे उपलब्ध झालेल्या आहेत।
यामधील एक 4 स्टॉल हे आपण सामाजिक संस्थांना आपण देत असतो मोफत, की त्यांनी जे काय त्यांचं कार्य आहे ते त्यांनी ते एक्झिबिट करावं. त्यांना एक प्रमोशनसाठी आपण 4 स्टॉल त्यांना आपण मोफत उपलब्ध करून देतो. ह्या आर्थिक वाटचालीमध्ये सेडा जी आहे, सोलापूर इलेक्ट्रॉनिक डीलर असोसिएशन, त्याचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या वर्षीचे ऑर्गनायझिंग कमिटी अध्यक्ष आपण सगळे सन्माननीय व्यासपीठ आहेत, आपण बघतात. त्याबरोबर जितेंद्रजी राठी, शिवप्रकाशजी चव्हाण, कुशलजी देडिया, ईश्वरजी मालू हे सगळे ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये आहेत. तसेच माझे सर्व माजी अध्यक्ष, सहकारी मित्र, माजी अध्यक्ष, कमिटी मेंबर, 40 कमिटी मेंबर आणि संपूर्ण सोलापूरचे सेडाचे मेंबर हे अहोरात्र 2 महिने कष्ट करून हा इलेक्ट्रो एक्झिबिशन सक्सेस करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. कार्यक्रमास उपस्थित आमचे आभार सूरज रतन धूत यांनी मानले. डीलर असोसिएशनच्या या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त जे उपस्थित राहिले त्यातील सेडाचे माजी अध्यक्ष, सर्व प्रेझेंट अध्यक्ष, सर्व बोर्ड, त्यानंतर सोलापुरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक ज्यांनी सोलापूरच्या या इलेक्ट्रोला भरभराट दिली, त्यातील प्रमुख होते जितेंद्रजी राठी, त्यानंतर राजकुमारजी राठी, सुनीलजी लोखंडे साहेब, जे प्रायमरीपासून सेडाच्या या फाउंडेशनपासून उपलब्ध आहेत. तसेच केतनबाई शहा ज्यांनी हे रौप्य महोत्सव करण्यासाठी पायाभूत दिलं. त्यानंतर सर्व MBAचे कॉलेज, स्कूल, प्रिंट मीडिया, त्यानंतर MSCBचे सर्व अधिकारी, त्यानंतर सोलापूर महानगरपालिका सर्व अधिकारी, सर्व पदाधिकारी, त्यानंतर स्पेशली तेली मॅडम यांचे धन्यवाद. या सर्व कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या ज्यांनी आम्हाला मदत केली त्या सर्वांचे आम्ही जाहीररित्या आभार व्यक्त करतो.